तर नमस्कार मराठी पब्लिक, कशात तुम्ही सगळे येते GTA 5च्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि जसं की तुम्हाला माहिती मित्रांनो की लास्ट व्हिडिओमध्ये आपण BMW चोरली होती, एक जबरदस्त सुपर कार आहे ज्याच्या मदतीने आपण वर्ल्ड रेसमध्ये पार्टिसिपेट करणार आहे. आणि ती रेस, ती गाडी नाही यार, एक नंबर आहे भावांनो. म्हणजे तुम्ही बघितलंच नाही का, एकदम म्हणजे स्पीड काय म्हणजे विचारूच नका त्या गाडीची स्पीड. बाकी आता आपण घरी आहे सध्या आणि मायकलची फॅमिली आहे बाई, म्हणजे कामाधंदे करू राहिली. ही काय करू राहिली इथं? इंस्टाग्राम फेसबुक नुसते व्हिडिओ काढत राहते मायकलची बाई. तर खड्डे जाऊ दे. तर जी आपण BMW चोरी भावांनो, ती आता आपण आपल्या घरी आणली होती आणि ती आता घेऊन जाणार आहे आपण आपल्या शोरूमला. आणि बेनीला सांगणार भावांनो की बाई ती गाडी ना पूर्ण लुकच बदलून टाक, म्हणजे ओळखायलाच नको यायला पाहिजे. GPS काय असेल ते सगळं काढून टाक. आणि ना काय डान्स बिन्स करू राहिली इथं साला. ए नालाय का रे, सोप्यावर तू बूट घेऊन चढला, तुला अक्कल आहे का? कसले माणसं आहे यार रे. जाऊ दे खरं. तर ठीक आहे यार. आणि आपल्याला ती गाडी म्हणजे माझी फरारी पण ती शोरूमलाच लावली. मी बेनीला बोललो होतो की भावा माझी जी फरारी आहे ना तिचं थोडंसं म्हणजे चांगली लुक वगैरे कर, लुक बदलून टाक. आणि चांगले आता मी कपडे बिपडे घालून घेतो मस्त. काय सूट घालू का मी? जॅकेट ठीक आहे, जॅकेट घालतो बाई एकदम, जीन्स वगैरे ठीक आहे. तर काय टॅलेंट यार आपल्यामध्ये. उन्हाळ्याचा आपण जॅकेट आणि जीन्स घालतोय मस्त. वा, आतमध्ये एकदम असा ज्वाला निघाल डायरेक्ट शरीरामध्ये. तर आहे ना, आज ना एक क्वालिफाईंग रेस पण होणार आहे. ती रेसमध्ये आपण पार्टिसिपेट करणार आहे. आणि म्हणजे ती क्वालिफाय रेस म्हणजे टॉप 3 जे पण येतील ना, जे बंदे जिंकतील ना पहिले 3, तर त्यांना मेन वर्ल्ड रेसमध्ये पार्टिसिपेट करायचा चान्स मिळणार आहे. पण या मला ना वर्ल्ड रेसमध्ये मला टॉप 3मध्ये यायचं नाही. मला भाई फर्स्टच यायचं आहे भाई. काही करून जाऊ दे. बाकी ही आहे आपली तगडी BMW. काय क्रेझी आहे यार ही गाडी. हिचा साऊंड पण एकदम खतरनाक आहे नाही का. बाकी आपलं शोरूमचं लोकेशन जाऊ दे, मला लोकेशनची गरज पण नाही. मला लक्षात आहे माझं शोरूम कुठे आहे. तर ठीक आहे बाई, आपण आपली गाडी पळू. आणि आपली म्हणजे ते कार्यकर्त्याची गाडी. पण मला हे कळत नाही, अरे साले इंडिकेटर तर देत जा रे बाई. हा जो रस्ता, हा थोडासा मायकलच्या घराचा रस्ता थोडासा असा म्हणजे त्याला काय म्हणतं नाही का, अपघाती रस्ता आहे हा. म्हणून थोडंसं आरामात चालू लागतं एवढ्या एरियामध्ये. आणि त्या कार्यकर्त्याची मला काळजी आहे यार. म्हणजे तो काय विचार करत असेल, त्याची गाडी जी आपण चोरली आहे तो म्हणत असेल ए यार हे काय यार, हे समोरच्या चष्म्यासारखं. हे बेनला सांगतो भाई, काढून टाकले तर त्रास देऊ राहिले भाई. भाईचं स्टेअरिंग बघा तुम्ही. स्टेअरिंग ना म्हणजे असं ते गेम कंट्रोलर सारखं, ते टेस्ला गाडी सारखं आहे याचं स्टेअरिंग. असं ते याचं सारखं नाही आहे, म्हणजे गोल्ड नाही आहे याचं. मस्त नाही का. जो भाई सुपर कार आहे यार, म्हणजे रेसिंग कार असेल नाही का, त्यांच्या स्टेअरिंग असंच असतं मे बी, असं वाटतंय. आतमध्ये काहीतरी गेज लावलेली आहे भाई. लोक तर नुसते रपारप गाड्या पळवत आहे भाई. तर काय विषय नाही भावांनो, आपण पोचलो आपल्या एरियामध्ये, म्हणजे आपल्या शोरूमच्या एरियामध्ये, ज्या ठिकाणी आपण आपली गाडी लावणार. आणि समोरचा ट्रकवाला शेंबड्या रस्त्यामध्ये गाडी लावून राहिला का तू? सरक. अरे थांब रे भाऊ, मला जाऊ दे. ए भाऊ अरे सरक ना, रस्ता मोकळा सोडत जा रे. माहिती नाही का इकडं आपली गाडी येते. बाकी ठीक आहे. अरे उघड ना भाऊ, हे गेटचं यार काहीतरी करावं लागणार साला. बाकी हा वॉचमॅन तर आपलं काही करणार तर नाही यार, आपणच स्वतःचे. आता माझी गाडी नाही तर लावून देतो सध्या, गाड्या रिपेअरिंग वगैरे चालू आहे. बेनी कुठे आहे यार? बेनी पण यार ठिकाणावर राहत नाही. हा साला म्हणतो मी तिकडे गाड्या घ्यायला गेलेलो आहे, गाड्यांच्या स्पेअर पार्ट्स घ्यायला गेलेलो आहे, पण यार ठिकाणावर येत पण नाही यार. इथं नाही गॅरेंच्यात. तो बघू वरती कुठं शोरूममध्ये आहे का. माझी गाडी पण इथं दिसत नाही भाई. फरारी पण नाही यार इथं. कुठे? एक मिनिट, नवीन गाडी आली का? अरे इथं आपली गाडीची आहे आईला. ब्लॅकमध्ये जरा रेडमध्ये कन्वर्ट करून दिली. आणि कुठे गेला बेनीवरती का भावड्या? अरे इथं साधा पूर्ण शोरूम रिकामा काय भाई, कस्टमर वाढवावं लागतील ना. यार उठ रे भाऊ. अरे हा उठ पटकन. अबे याला काय भाई, हा पण यार कामधंदे करतो ना रे भाई, थकून गेला असेल यार. आपण बनायला ज्याची पण काय याला पेमेंट देतो का रे आपण याला? माझ्या पण लक्षात नाही यार. ठीक आहे, देत असेल भाई काहीतरी, आपण थोडे काम करणार आहे भाई. आणि याचं पण स्वतःचं गॅरेज येणार रे, तो तिकडे पण पैसा कमवतो. असा विषय भाई. ही गाडी यार तू खतरनाक यार, एक नंबर. काय खतरनाक गाडी बनवली यार भाई. तू शोरूममध्ये लावून ठेवली आहे बरं. कोणी याला विकत घ्यायला नाही आलं, विकून दिली नाही कोणीची. नाही कोणी करणार तर नाही बुवा. कसं आपली गाडी माहिती आपल्या शोरूमच्या लोकांना पण. बाकी बस भाई गाडी. ए भाई आवाज काय खतरनाक आहे. पण एकदम छप्पराचं ओपन करून देऊ. वरती ब्लॅक कलर नाही लावला, स्पॉइलर पण लावलं आहे नाही, मग मला लक्षातच नाही. ओ शेट इथं थोडंसं अवघड. हा बात आरामात. पहिला हा लाल कलर का लाल भडक दिसतोय रे. एकदम खतरनाक. खाली एकदम म्हणजे लाल रंगाच्या लाईट्स सुद्धा लावल्यात बघा बॉटमला. निऑन लाईट्स म्हणतो आपण याला, निऑन लाईट्स.
बाकी मस्त रे. याला मी गाडी दाखवून देतो की ती गाडी भाई तुला मॉडीफाय करायची आहे पटकन एकदम, म्हणजे पूर्ण लुकच चेंज करायचा आहे. ये इकडं, ही बघ नाना, ही गाडी आहे म्हणजे ओळखायला यायला पाहिजे भाई, एवढी खतरनाक तडकती भडकती गाडी करून टाक. काय विषय तर काय विषय नाही भावांनो. आता मी ना आपलं सूट पण घातलेलं आहे, म्हणजे रेसिंगचा सूट आहे ॲक्च्युली. हा ॲक्च्युली आपण भाई रेसिंगमध्ये पार्टिसिपेट करतो तर रेसिंगचा सूट तर लागतोच ना बाबा. तर भाई इथं बेनीला सांगून दिलं होतं मी की भाई माझ्यासाठी एक तगडा असं सूट घेऊन ये. तर त्यांनी मी तर आता बदलून घेतलेलं आहे, कपडे बिपडे बदलून घेतलेले आहे, माझी बॅगमध्ये माझे जुने कपडे ठेवून दिलेले. आणि यार मी काय म्हणतो, हा सूट ना यार मोटरसायकल रेसिंगचा सूट आहे. यार बेनी भाई काय तर खतरनाक भाई, कार रेसिंग होणार आहे यार, मोटरसायकलची रेसिंग नाही रे. त्यांनी सूट मला मोटरसायकल रेसिंगचं आणून दिला. बाकी ठीक आहे, आपण आपली गाडी पळवू इकडनं. आणि साऊंड बघा तुम्ही, साऊंड यार खतरनाक साऊंड आहे. बाकी चावू दे, चला उघडतो का नाही तो आता, तोटल्याशिवाय राहतच नाही का यार. बाकी इकडनं मला आता जायचं आहे ते हे जे एअरपोर्ट आहे ना, हे जुनंवालं छोटंसं एअरपोर्ट आहे, तिकडं होणार आहे ती आपली रेस. साला यार आपली जी फॉर्च्युनर चोरीला गेली ना, साला मी पोलीस मग कंप्लेंट पण केली, अजून त्यांनी काही रिपोर्ट दिलाच नाही यार मला. गाडी भेटली का नाही, साला 2 दिवस होऊन गेले रे. यांच्याकडून पण गाडी शोधली जाणार आहे का नाही, मला हे समजत नाही. हे पोलीस झाले काही चोरी केली का आपल्या मागे एकदम दणक्यात लागतात आणि गाडी चोरीली माझी, मला मदत नाही करू राहिली यार आता. आणि अजून प्रॉब्लेम एक झाला की तो जो सोनं आपण चोरलं होतं ना, त्याचा पण अजून पत्ता लागलेला नाही यार. लेस्टर बोलतो की म्हणजे शोधल म्हणे मी, आता यार कधी शोधणार. तर ठीक आहे यार, आता आपली जी फरारी आहे ती भाई पळवतो. एक सेकंड, हे पिवळं का दिसतंय. अच्छा मायकल याचा चष्मा घातलाय का. अबे पण हेल्मेट आहे तर मग चष्मा कशाला घातलाय. मी काय म्हणतो रे, गाडीच्या रेसिंगमध्ये हेल्मेट पण घालतात का, घालतात वाटतं भाई. मी बघितलं आहे 2-3, म्हणजे कार रेसिंगमध्ये पण हेल्मेट घालतात, बाईक रेसिंगमध्ये तर घालतात ॲक्च्युली, कार रेसिंगमध्ये पण घालतात. बाकी ठीक आहे भाई, गाडीचा आवाज जबरदस्त यार, जो सुकून भेटतो ना यार आपला, म्हणजे सरक ना भाऊ वय जाऊन का फटका दिला एखादा, हॉर्न वाजल्याशिवाय ना भाई हे लायकीत येतच नाही. बाकी हायवेवर खरी स्पीड जास्त करू आपण, चला बघा. आता म्हणजे आजपर्यंत मी फराईची जास्त टॉप स्पीड बघितली. नाही भाई, सॉरी चुकीने झाली. नाही हो शेट भाई साप. भाई मला वाटलं मी स्पीड टेस्ट कराल आणि साधा स्पीड टेस्ट नादामध्ये वाट लागली असते रे माझी. बरं गाडी पलटीने झाली, नाही तर विषय झाला असता डायरेक्ट. साला रेसच्या आधीच कांड झाला असता आपला. बाकी ठीक आहे यार, काय विषय नाही. आपण पोहोचलो आपल्या त्या रेसिंगच्या एरियामध्ये, जे की बघा समोरच आहे, आणि इथंच आपली ती रेस सुरू होणार आहे सध्या. आणि भाई तयारी तर आहे भाई मजबूत काय इथं. आणि नाही भाई शीट यार, ठोकला असतो. आणि इथं लावू आपण आपली गाडी. बाकी बायकर्स लोक पण आले, बायकर्सची पण रेस आहे का इथं आहे म्हणजे कार्यकर्ते तर आहे. अरे भाऊ आहे, चला पडला. अबे नाला का समोर टेबल आहे, तुला बाजून रस्ता दिसत नाही का ना. अबे कसला तर माणूस आहे, कसला दलिंदर आहे रे. अबे तुझी गाडी तर घेऊन जाय, मरू दे आपल्या का जाते. बाकी ठीक आहे भाई, तो तगडे लोक तर आलेले भाई रेसिंगला. आईला म्हातारे लोक पण आले का चड्डी बन्यांवर, आता बन्यानच नाही चड्डीच आहे त्याच्याकडं. आई हा कार्यकर्ता खतरनाक वाटतोय रे, गाडी पण तगडी अशी. ओके, तर फायनली भावांनो आपली रेस सुरू झालेली आहे. आणि ज्यामध्ये हार्मोनी, कसं नाव आहे यार हार्मोनी, आता ते वाजत नाही का ते हार्मोनियम, त्यासारखं नाव येतं. तर भाई आपला मायकल भाऊ पाटील पण या ठिकाणी तयार आहे. समोरचा कार्यकर्ता भाई बर्गर शॉप, याची गाडीचं नाव काय बर्गर शॉट, कसलं नाव आहे यार भाई. तगडे क्लासिक कार आहे यार. चला भाई परत शीट. सुरुवातीला एवढा खतरनाक बूस्टअप भेटला माझ्या गाडीला भाई, जबरदस्त ट्युनिंग केली बरं का यांनी गाडीमध्ये. अरे नाही भाई, अरे शिट यार, मग थोडंसं युटर्न मार. अरे भाऊ, अरे मला टर्न तर मारू दे. अरे तुझ्या नानची पिवळा आंबा साला भाई, मला टर्न तर मारू देत जा यार, नुसतं युटर्न मारून राहिलं भाई. मी एकदम शेवटी रे, 9 लोक या ठिकाणी आणि 9 मधले 3च जिंकणार आहे. निघ तुमच्या नानाची टांगच्या. आलो भाई, पुढं आलो. बस आता अशी पळवल ना भाई मी, समोरच्याची गंदी वाट लावल्याशिवाय राहणार नाही मी आता. सरक चाल 2 नंबरला भाई, मी अजून 1 नंबरला आलो का, नाही 2 नंबरला भाई. समोर अजून एक कार्यकर्ता आहे, हा बर्गरच्या गाडीवाला भाई आहे. हा थोडासा तगडा कार्यकर्ता दिसतोय मला, तो म्हणजे त्या रेस वगैरे मध्ये भाई जबरदस्त काम करतोय वाटतं तो. बाकी ठीक यार,
अजून आपल्याला टोटलला 4 राऊंड मारायचे. 1 राऊंड तर आपलं कंप्लीट झालेलं आहे, अजून 4 राऊंड बाकी फक्त. चला भाई, काय विषय नाही, आपण 1 नंबरला आहे यार, टेन्शन नाही आहे. आता मी हळूहळू जरी चालवलं ना भाई, आता विषय दिदी ठोकली असती वाचलो तर काय विषय नाही यार. आपले जवळपास तिसरा राऊंड आहे हा. 2 राऊंड आपले कंप्लीट झालेले आहे, म्हणजे 3 5 लॅप आपल्याला मारायची, इथं 5 चक्कर मारायचे तरच तो जिंकून. यार रस्ता एकदम असं साधा रस्ते रे, असे थोडे तळकते भडकते, म्हणजे टर्न जास्त आहे रे या रस्त्यामध्ये, असा विषय. असा सरळ रस्ता राहिला असता ना तर आपल्याला कोणी थांबवू शकलं नसतं. गाडी अशी पळवली असते ना मी, विषय खोल आयला नाही काही खूप माग आहे अजून. तर काय विषय नाही, मी तर भाई 1 नंबर आहे यार, भयंकर. 4था राऊंड आहे आता, अजून फक्त 2 राऊंड बाकी. नाही भाई, आरामात. हां, जसं मी 2 सेकंद जरी थांबलो ना तर बघच कार्यकर्ते पाठीमागे येऊन जातील. आईला मी मागं राहिलो का? नाही, मी 1 नंबरला आहे, तो थकेला मागं राहिला. तो नालायक का झाला, त्याचा अजून दुसरा राऊंड चालू वाटतं. इतकं स्लो कोण चालतं रे यार, इतकं स्लो कोण चालतं भाऊ. जाऊ दे, चला मी निघतो बाई इकडनं. आपली टॉप स्पीड किती येते इथं तर चेक नाही करू शकत ॲक्च्युली, कारण इथं ना टर्न वगैरे आहे, तरी चालवतो भाई आपण 150च्या स्पीडवर. ओके भाई, शेवटचा राऊंड आहे भाई, बस हा राऊंड जिंकला ना झाला भाई विषय, गेम भाई काय 1 नंबर आपला. समोर बाजूला पाहिजे अजून एक लालपरी पळू राहिला, तो फुल जोरात आहे. अरे तुम्ही किती पळवा रे, मी 1 नंबर आहे किती. आता गेले रे अरे अपघाती वळणमध्ये ॲक्सिडेंट झाला. जाऊ दे, खड्ड्यात जाऊ दे, आपल्याला काय करायचंय, आपण जिंकतो ना भाई, बस ठीक आहे. यार एकदम म्हणजे साधी रेस होती रे, म्हणजे क्वालिफाय रेस भाई, ठीक आहे, तरी पण एकदम खूपच कठीण. 3-1 जिंकलो ना, हाय 1 नंबर, झकास. बाकी मित्रांनो, लाईक शेअर सबस्क्राईब करून द्या यार भाई. मराठी गेमिंग कम्युनिटी आपल्या पुढे आणायचं भावांनो, जबरदस्त. तर भावना या ठिकाणी रेस वगैरे संपलेली आहे, सगळं फॉर्मॅलिटी झालेली आहे, नाव वगैरे पण मी नोंदवून दिलं भाई, म्हणजे ओळखायला पाहिजे ना भाई की हा कार्यकर्ता जिंकला होता. तर आता आपल्याला फक्त भाई 1 रेस जिंकायची, अजून ती रेस जिंकली ना तर यार दोघांचा फायदा होईल, म्हणजे त्या कार्यकर्त्याचा पण, त्या बिझनेसमॅनचा, आणि आपला पण फायदा होईल. तर न वेळ बाहेर घालता भाई ही आनंदाची बातमी मी आता त्या बिझनेसमॅनला जाऊन देतो, त्याच्या शोरूमला जावं लागेल ॲक्च्युली. तर ठीक आहे बाय, तो घरी तर नसणार ह्या वेळेसच. तर भाई आता खरी स्पीड टेस्ट करू यार भाई. 200 1 नंबर, 200 पार गेली भाई, मस्त रे. 200 पार गाडी गेलेली भावना आपली. थोडंसं कट लागला नाही भाई, चुकून नाही, विषय होऊन जाईल. तर मित्रांनो, मला आता ना लेटेस्ट म्हणजे लेस्टरचा फोन आला होता. तो बोलला की म्हणे मी डायमंड कसिनोच्या त्या स्टेडियममध्ये म्हणे पटकन येऊन जा म्हणे, इथं खूपच महत्त्वाचं काम आहे. त्याला एक जबरदस्ती जे आपलं जे सोनं चोरलं होतं ना वाळू माफियानी, त्याच्याबद्दल माहिती झालेलं आहे. आणि तो बोलला की म्हणे पटकन आपल्या त्या, म्हणजे त्यांनी लोकेशन दिलं मला, इथं तिथं येऊन जाय म्हणे, खूप महत्त्वाचं काम आहे. मी जाणार होतो त्या बिझनेसमॅनकडं, पण तो आता यांनी बोलवलं तर इकडे जावं लागेल. तुला काही फटके देऊ का, निघतो का नाही इथून? रमी, अरे कसला माणूस आहे यार, मी साईडने काढू शकतो मी, थांब. तुझ्या नाण्याची टांग याला धरू का मी? आता सध्या मला खूपच महत्त्वाचं काम आहे, नाही तर मी याला फोडला असतं बरं का खरंच. आईची कटकट, माझ्या गाडीला स्क्रॅच मारून गेला तो. मला गॅरंटीत वाटतं तर बाई असेल गॅरंटीत बरं का, माणसं तर नाही करणार बाई एवढं काही, पण बाई असू शकतं गॅरंटीत. ठीक आहे यार, काय हरकत नाही. माझी गाडी या ठिकाणी लावतो मी यार, गाडी जुन्याभरचे खर्च लागेल परत आता. शेट, इथं लावतो आरामात गाडी. ओके, पार्किंगमध्ये. बाकी ठीक आहे, आता वरती इथून जावं लागेल मला. जबरदस्त साऊंड आहे यार, पोरी लगेच बघतात नाही का बाई अशा गाड्या. अरे बघतात, निघू कोण आहे? अरे फोटो काढा ना बाई, हे तर बंद आहे रे. अरे तो आहे कुठं? इकडे वाटतं दुसरा गेट आहे का? ओके, हा गेट आहे बघा इकडं. तर इकडं आतमध्ये घुसूया. इकडं भाई याच ठिकाणी रेस होणार आहे बरं का, असं वाटतंय भाई, कारण हा पण एक रेस ट्रॅक आहे रे. मोठा आहे भाई रे हा, रेस ट्रॅकली मोठा आहे हा. बघा इकडं बघू राहिला दुर्बीनमध्ये. काय बघतोय? पोरी बघतोय का रे? लंगड्या भाऊ, समोर तर काय चालू पण नाही रे. इकडं तर आहे भाई, लोक बिकं तर फिरू राहिले मस्त काय. तर भावांनो, लई गंदा विषय झालेला आहे, म्हणजे आपल्या नशिबात यार प्रॉब्लेम आहे. तर हा बोलतोय की म्हणजे ज्या वाळू माफियाने मला पकडलं होतं, म्हणजे लेस्टरला धरलं होतं, आणि आपलं जे सोनं त्या वाळू माफियाने चोरलं ना, त्याच्या भावाने आपल्याला भेटायला बोलवलेलं आहे.
तो मेन वाळू माफिया कोण आहे ते तर नाही माहिती, पण त्याचा भाऊ जो आहे म्हणजे भाऊ का पार्टनर असं काहीतरी बोललो तो म्हणे तो ते त्याच्या फॅक्टरीवर जायचं आहे. त्याने आपल्याला एक लोकेशन दिलं आहे, त्या लोकेशनला आपल्याला त्याला भेटायला जायचं आहे. आणि त्याचं म्हणणं असं आहे की म्हणे तुझं सोनं आम्ही तुला वापस करून देऊ, टेन्शन न घेऊ, फक्त तो जो ट्रक आहे तो ट्रक मला तो वापस आणून दे, असं त्याचं म्हणणं आहे. बाकी मेन काय बात आहे तिथं तो तिकडे गेल्यावरच सांगेल. तो बोलला की म्हणे तुझ्याबद्दल आम्हाला माहिती पडलेलं आहे, तुला एक आम्ही म्हणजे खूप महत्त्वाचं काम म्हणजे तो बोलला काहीतरी, तो बोलला की म्हणजे फक्त आमच्या लोकेशनला येऊन जाय, जे बाकीची गोष्ट तुला तू इकडं आम्ही एक्सप्लेन करून देऊ म्हणे. तर ठीक आहे, आता लेस्टरने जो लोकेशन दिलं आहे निघणार शेंबडे, रस्त्यामध्ये राहून बिड्या फुकता का तुम्ही का राही, टाकला फोडला असतं बरं का मी, नाही तर काय यार. हा कुठे गेला ए लंगड्या, यायला भाई याला पण आता ना व्हीलचेअर आणावं लागेल बरं का, इतका स्लो चालतो ना भाई हा. बघा शिड्या किती रपारप उतरल्या त्यांनी, आणि इथं किती हळूहळू येतोय. हा पण एक नंबरचा नाटक आहे बरं का, कसला माणूस आहे. ठीक आहे यार, जाऊ दे. आता लेस्टर बोलला की म्हणे आपण त्या फॅक्टरीवर जाऊ, त्याला भेटू म्हणे, काय बोलणं आहे त्याचं. आणि तसं मी तर विचार करत होतो भाई, तो आपल्याला धरणार पकडणार तर नाही ना भाई. भेंडी माझ्याकडनं यार गन पण नाही आहे भाई, शेवटी गन आहे म्हणजे, पण मग भाई त्याच्यामध्ये पण लिमिटेड एमो आहे बा ना. आणि तो आहे मोठा माफिया, तो भाई गंदा विषय करून टाकेल माझ्यासोबत. सरकार आहे, सरकारना महत्त्वाचं काम येणार आहे. एक विषय असतो नाही भाई, तो आपल्याला काहीतरी काम देईल आणि मग तो म्हणेल की किंवा की त्याला तो ट्रक वापस आणून द्यायचा आहे. पण एक सेकंड, त्याला माहिती कसं पडलं की ट्रक आपण चोरला होता, त्याला आपल्याबद्दल खबर कोण दिली होती, मला हे कळत नाही यार. बाकी तर माहिती तर भाई भाई मौतला छू कर टक से बाहेर आ गया भाई, मेलो असतो ना मी आता. मला वाटलं मी रपक्यात निघून जाईल. उघड ना, गंदा, नाही तर मग फरायची पण वाट लागली असती, दोघं मेलो असतो भाई रेल्वेच्या आतमध्ये. अरे गाडी पण नाही स्लिप मारून राहिली, थांब. इथे आपण ते रेस केली ना रे, असं वाटतं हिचे टायर बदलावं लागतील, टायरमुळे विषय झालेला आहे. बाकी तू एवढा पिवळा का बरं दिसतोय रे, सॉरी ते चष्मा पिवळा लावला ना. ठीक आहे, तर इकडे आणि लोकेशनची फॅक्टरी कुठे आहे रे यार, इथं फॅक्टरी लॉस एंजल्समध्ये कुठेतरी नदी किनारी फॅक्टरी म्हणजे तो असं बोलला होता. ओके, तर हा इकडचीच ला सरक रे बादशाह. अरे एक सेकंड, आपण त्या ड्रायव्हरच्या घराकडे आलो. हां, ड्रायव्हरचं गाव आहे हे बघा, हे समोर आहे ती फॅक्टरी, नदी किनाऱ्याची फॅक्टरी हीच आहे वाटतं. आणि इथं भाई हां समजलं भाई हेच आहे. हे बघा ट्रक पण आहे, त्याच्यामध्ये मे बी त्या वाळू दिसते असं वाटत आहे. हां तेच आहे बघा, नदी किनारी. बाकी आपली फरारी अशी वरती चढू, म्हणजे भाऊची इथं मोठी फॅक्टरी आहे. आणि काय धंदे काय चालत आहे फॅक्टरीमध्ये, इथं बाजूला नदी आहे. हां समजलं मला आता काहीतरी. एवढी सावली कशी पडती यार, पण थोडा काहीतरी विषय होतो वाटतं. बाकी लेस्टर भाऊ चल भेटून त्या कार्यकर्त्याला, आणि कुठे आहे तो बघू तर जरासं. याला विचारतो मी सध्या कुठे आहे तो. इथं पण सध्या कामधंदे चालू आहे. एक सेकंड, मी लेस्टरला नाही घेऊन जात, लेस्टरला सांगून देतो भाई तू इथंच थांब, कारण विषय काय ना की वरतीचं काही राडा झाला तर लेस्टर म्हणजे लगेच गाडीत बसून जाईल, आणि म्हणजे आपण म्हणजे पळून निघून जाऊ असं. मी तर पळू शकतो, लेस्टर नाही पळू शकत ना रे, असा विषय. जे काही म्हणजे पळायला पळेल तो, पण ना आपल्यापेक्षा जास्त जोरात नाही पळू शकत म्हणून. बाकी ठीक आहे, मी या कार्यकर्त्याला विचारलं आणि तो बोलला की म्हणे इथून सरळ वरती जाय म्हणे, तुला भेटून जातील म्हणे आमचे बॉस. बाकी यांना सांगितलं आहे आपण की म्हणजे त्यांना माहिती आहे की हा येणार आहे मायकल वगैरे कोणतरी नावाचा येणार आहे कार्यकर्ता. बाकी इथं पण काम वगैरे चालू आहे, आणि इकडे जाऊन बघू का मी. ओ शेट, अटकलो नाही रे. अरे कुठं पण घुसतोय मी यार, मला अक्कलच नाही आहे. जाऊ दे आता, इकडं पण काहीतरी, इकडं पण लोक तर आहे. जहाज रे इकडं, जहाज तर आहे भाई, एवढं कुठे मोठी गोष्ट आहे. अच्छा, तर भाई असा तर नाही विषय की हा वाळू माफिया ह्याच नदीमधून वाळू काढून विकतोय, म्हणजे त्याचा मनाला धंदा वेगळा आहे. हा बघा पेट्या, कंटेनर पेट्या ठेवलेल्या आहे, याच्यामध्ये तर कोणी वाळू भरून तर नेत नाही. याचा मे बी धंदा काहीतरी वेगळा आहे, आणि तो लोकांच्या नावाखाली ना की याचा फायदा उचलतो तो. नदी किनारे त्याची फॅक्टरी वाटतं ना, वरती क्रेन बिन आहे भाई लावलेली, मोठी रे, थोडीशी जुनी एकदम, म्हणजे जुन्या पुरातन काळातली फॅक्टरी वाटते मला ती, इसवी काळातली गाडी कंपनी. बाकी इथं बाई जहाज वगैरे गॅरंटीड ह्या कार्यकर्ता बंटी. ठीक आहे यार, ते सगळे बोललेत की मला आता वरती जावं लागणार आहे.
इथं तर भाई हे नॉर्मली आहे भाई, ट्रान्सपोर्टचा एरिया आहे. तर मला भाई गॅरंटीज असं वाटतंय की हा आहे ना भाई गफला करतोय बरं का इथंच. भाऊ पाहू का राहिलं तू टकले बंधू. मी काय म्हणतो बॉस कुठे आहे तुमचा, वरती आहे का? ठीक आहे. हा भाई हे बघा इथं बॉक्स बिक्स ठेवलेले आहे बॉक्स. तर यांच्यामध्ये तर कोणी वाळू तर नेत नाही. हा गॅरंटीत नाही तर काहीतरी वेगळा धंदा करतोय. पण 2 नंबरचा धंदा म्हणजे तो वाळूचा करतोय. या नदीमधून वाळू चोरायची कामं यायची असं मला वाटतंय. बाकी ठीक आहे आपण चढूया मस्त वरती. अबे हा जिना असा कसा आहे रे, मला चढता पण नाही येते. आयला अजून वर जायचं आहे का? ते बोलले की म्हणे टेरेसवर जाय म्हणे, टेरेसवर भेटतील म्हणे आमचे बॉस तुम्हाला. श्रीकांत बॉस नाव, श्रीकांत नाव आहे त्या कार्यकर्त्याचं. म्हणजे वाळू माफियाचं नाही, त्याच्या पार्टनरचा का त्याच्या भावाचा असं काहीतरी बोलले ते. श्रीकांत हा कार्यकर्ता भाई. अबे यार काय विषय याचा. ठीक आहे भाई. मला इथं गॅस बीसचे पेट्रोल डिझेलचे सिलेंडर ठेवलेले, सॉरी टाक्या ठेवलेले आहे. सिलेंडर थोडी बोलायचं यार. काय रे भाऊ, मी काय म्हणतो तुमचा तो श्रीकांत भाऊ कुठे आहे, वरती आहे का? पाहू नका रे तुम्ही, असे खुन्नस नका देऊ रे. यायला भीती वाटते रे, कुठल्या मागच्या माग काहीतरी कांड करून घेतील का काय. ठीक आहे काय रपक्यात चढतो मी वरती, चढलो मी वरती. आयला अच्छा इथंच आहे का? ह्या क्रेनची सावली पडते वाटतं रे, तर थोडासा ग्लिच होतोय. इथं काय धंदे चालू आहे रे? अच्छा माईला सट्टेबाजी चालू इथं. आईला कोण आहे रे इथं? श्रीकांत अय बाहेर निघ. सॉरी मी काय बोलतो यार सॉरी रे. तर ठीक आहे भावांनो, यार कार्यकर्ता हाच येतो, म्हणजे त्याचा पार्टनर आहे. आणि याचं म्हणणं असं आहे, म्हणजे बोललो मी याच्यासोबत, तर याचं म्हणणं असं आहे की म्हणजे जो तो ट्रक आमचा चोरला होता ना, ते आम्हाला बरोबर माहिती पडलं आहे म्हणे. ते कोणी माहिती पडलं ते तू नको सांगू, ते नको विचारू म्हणे. फक्त आहे ना तो जो ट्रक आहे ना त्याच्यात जी वाळू होती ना, ती वाळू महत्त्वाची नाही म्हणे आम्हाला. ती वाळू जाऊ दे, आमच्याकडे खूप आहे म्हणे. फक्त ना तो जो ट्रक आहे त्या ट्रकमध्ये आमचं पॅकेटं होते. कोणते पॅकेट ते तर नाही माहिती मला, पण तो बोलला की तो ट्रक आम्हाला दे म्हणे. तो ट्रक आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्या ट्रकमध्ये मे बी ना यांनी ते पॅकेट लपवलेले होते कुठेतरी. आणि तो ट्रक आपल्याला चोरायला ते यांनी सांगितलं होतं, मार्टिन मद्रासोनी. तर मद्रासी बोलला होता की म्हणजे तो ट्रक चोरून ये. बाकी त्याला ती वाळू पाहिजे होती का त्या ट्रक पाहिजे होता ते तर नाही माहिती यार आपल्याला. पण आईला इकडनं उडी मारली तर काय होईल रे? जास्त काही नाही होणार, पाय बे मुडतील आणि आपण आपला आत्माशा परमात्माशी भेट होऊन जाईल बस. बाकी करू आपण कधीतरी ट्राय करू यार. याची पण आहे भाई इथं सिक्युरिटी रे इथं. तर ठीक आहे यार आपण उतरू. नाही रे इथं नाही, दुसरीकडे. मला वाटलं तिकडनं उतरायचं आहे. तर भाई हा बोलला की तो ट्रक मला आणून दे, आणि तुझं जे पण सोन्याचा जो पण माल आहे आम्हाला काही म्हणजे घेणदेण नाही म्हणे तुझ्या सोन्याचा. आम्हाला काय तू स्वतः दुश्मनी केली म्हणे आमच्यासोबत. तर ठीक आहे यार आता काय बनावं. म्हणजे जर का म्हणजे तू जो ट्रक आम्हाला आणून दिला नाही ना, तुझं 100% जे पण पूर्णचं पूर्ण सोनं आहे ते आम्हाला स्वतःला ठेवून घेऊ म्हणे. आणि तुला 1 रुपया पण देणार नाही त्याच्यामधला. तर असा विषय. आता ही बातमी जर लेस्टरला सांगितली, लेस्टरला तर भाई संतापाची होऊन जाईल. आणि लेस्टर तर मलाच गागल नाही का, म्हणजे तुला ट्रक चोरायची गरजच काय होती, लेस्टर बोलेल भाई मला गॅरंटीत. तर ठीक आहे भाई मी आता शॉर्टकट मारून इकडून निघतो. साले बिड्या सुट्टा बिट्टा मारून राहिली तिकडं, मी संतापले येतो रे. मी यांना काही करू शकत नाही इथं. ठीक आहे भाई बस पटकन आपण गाडी घेऊन आपली निघू. आणि लेस्टरला सगळं एक्सप्लेन करतो मी आता नेमकं काय करायचं आहे ते. तुला काय वेगळं आमंत्रण द्यायचं का? बस ना पटकन. ठीक आहे बाय. तर आपली गाडी पळू इकडनं. आणि इथं भाई लोक तर आहे कामधंदे करते, असं मन करतं ना यार हे 2-4 ट्रक आहे ना इथून चोरून घेऊन जावा, साला आपणच वाळू विकून द्यावा. बाकी ठीक आहे आपण काही करूच शकत नाही. प्रॉब्लेम तर लई झालेला आहे यार. नेमकं करायचं काय तेच कळत नाही. आता तो मला मार्टिन मद्रासला भेटायला जावं लागेल. त्याला विचारावं लागेल मला की भाऊ तो ट्रक मला वापस करून दे. हे बघा ड्रायव्हरचं घर जे की एकदम दलिंदरवाणी आहे. ठीक आहे यार आपण आपली गाडी पडू. बाकी मद्रासीला विचारावं लागेल यार. असं तर नाही की मद्रासीने प्लॅन बनवला होता की त्याला माहिती होतं की ट्रकमध्ये काहीतरी धंदा आहे, काहीतरी घोळ आहे, असं असू शकतं. तर भाऊंना लई गंदा प्रॉब्लेम झालेला आहे. प्रॉब्लेम म्हणजे तो ट्रकचा तर झालेलाच आहे. अबे यार निघ ना शेंबडे. तर मला आत्ताच ना ट्रेसीचा फोन आला होता, म्हणजे मायकलच्या मुलीचा. ती बोलली की म्हणे लवकर घरी ये पप्पा, खूपच मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. भाई जिंदगी या झंडे नुसते, आणि म्हणजे जिंदगी झंड झाली माझी वाली एवढा. ही गाडी कोणाची आहे? ही गाडी कोणाची रे? कोणी आलंय का घरी? ए लेस्टर पटकन ये, काहीतरी झालंय वाटतं प्रॉब्लेम. अला घरीचं काय विषय नसतो यार. माझा सगळं जे लफडे होते ते बाहेरच होतात, घरचा काय संबंध? काय विषय यार? ही अमंडा रडते का बरे?
एक लेस्टर काहीतरी झालं. आणि हा कोण आहे? आईला हा इथं काय करतोय? भावांनो, ज्याला नाही माहिती असेल सांगून देतो, हा अमांजाचा भाऊ आहे, म्हणजे मायकलचा साला. एक नंबरचा साला आहे, म्हणजे एक नंबरचा हरामी माणूस आहे. तर यार मग आता ट्रेसीने आपल्याला सगळं बातमी सांगितली आहे. ट्रेसी बोलली की म्हणे काही 2 लोक आले होते म्हणे, त्यांच्याकडे गन होते आणि त्यांनी गन पॉईंटवर आपल्या जो म्हणजे मायकलचा मुलगा आहे जिमी त्याला घेऊन गेलेत म्हणे, म्हणजे किडनॅप करून घेऊन गेले. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की म्हणजे तुझ्या माणसाने जो पण म्हणजे तुझ्या घरात म्हणजे जो पण माणूस आहे त्यांनी ना आमची एक गाडी चोरली म्हणे, ती गाडी आम्हाला वापस पाहिजे म्हणजे 2 दिवसामध्ये. जर का ती गाडी वापस नाही भेटली तर मग तुझ्या पोराची वाट लावू म्हणे, असं ते बोललेत. म्हणजे धमकी देऊन गेलेत. आणि मला गॅरंटीत वाटतं की कोण बोललं होतं, मला गॅरंटीत वाटतं की तो BMW वालाच आहे ज्याची गाडी आपण चोरली आहे. यार म्हणजे प्रॉब्लेमवर प्रॉब्लेम आपल्या जिंदगीमध्ये. भाई घरामध्ये काय संबंध यार? तो कार्यकर्ता तू मला भेट ना, तू माझ्या फॅमिलीवर कशाला त्रास देऊ राहिला यार? आणि एक ते ह्या अमेंजाचा साला का अमेंजाचा भाऊ का बरं आला यार त्रास द्यायला? एक नंबरचा हरामी माणूस आहे यार तो. बाकी ठीक आहे यार, आपण भाई वाईन बिन घेऊ, थोडंसं फ्रेश होऊन जाऊ. घेतो का लेस्टर? जाऊ दे भाई, तो शुद्ध शाकाहारी असेल. त्याचं चला यार ठीक आहे मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढं. जर का व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला करा लाईक, चॅनलवर नवीन सबस्क्राईब करा. अशा प्रकारच्या मराठीमध्ये गेमिंग कंटेंट बघण्याकरिता आता तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की आपण नेक्स्ट काय करायला पाहिजे. त्या मारुती मद्रासाचा ट्रक घ्यायला पाहिजे आणि त्या म्हणजे वाळू माफियाला द्यायला पाहिजे का, ते म्हणजे BMW जी आपण चोरली आहे ती आपण त्याला वापस द्यायला पाहिजे की जिमीला सोडून आणायला पाहिजे, हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ते आपण म्हणजे करू नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आता भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र.